मैच की तरफ हम चलेंगे। प्रयाग अंपायर्स का मैच शुरू होने का इशारा। गेंदबाज ओंकार पाटिल गेंदबाजी की शुरुआत करते हुए। पहला ओवर मैन पावर प्ले। पहली गेंद मैंने पहले ही कहा था, रफ्तार का राजा है ये लेफ्ट आर्म बॉलर। नजर तो आते हैं, हमें ऐसा पता चलता है कि स्विंग इनके पास ज्यादा होगी, लेकिन इनके पास इनका हथियार है पेस। तेज तेज तेज, काफी तेज डालते हैं ये। इस ओवर की दूसरी गेंद करेंगे। पहली गेंद तो डॉट जा चुकी है प्रयाग माली के लिए। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, अंदरूनी किनारा, शॉर्ट स्क्वायर लेग के ऊपर गेंद को फील्ड किया गया। एक ही रन मिला, खाता खुल चुका है टीम भटाड़ी टीम का। प्रयाग का भी खाता खुल चुका है। निजी एक के योगदान पर तो उनकी टीम खेल रही है बिना कोई नुकसान, एक रन। या सन्मान प्रवीणजी, खरं तर मोरिया 11 चांबर्ली टीव्ही ज्यांनी पॅक केले ते युवा उद्योजक प्रफुल्लजी भोईर, सागर भोईर आणि ऋतिक भोईर। तो ऋतिक सागर और प्रफुल्ल भोईर, मोरिया 11 बेतालदेव संभालने की फ्रेंचाइजी। रिवर्स दागने की कोशिश, लगी तो आबाद वरना बर्बाद। तो डॉट गेंद आई। ओंकार काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं संभाली। जिस वक्त से मैं इस टीम को देख रहा हूं, उस वक्त से जब भी इन्होंने ग्रामीण टूर्नामेंट खेला है, गेंदबाजों के अच्छे अच्छे गेंदबाज इस टीम में खेले हुए हैं। गेंदबाजी इनका मुख्य हथियार रहा है। लेकिन जब से उन्हें रजत मुंडे मिले हैं, ये टीम ग्रामीण में सर्वश्रेष्ठ टीमों में से एक गिनती में नजर आ रही है। ओंकार पाटिल क्या ओवर कर रहे हैं। बल्लेबाज समझ ही नहीं पा रहे कि इन गेंदबाजों को तोड़ मैं कैसे निकालूं। कवर्स में खेला है, फील्डिंग काफी अच्छी हुई है। सिंगल मिलेगा, क्या मिलेगा दूसरा, लेकिन सिंगल सिंगल के साथ टोटल में बढ़ोतरी होती हुई 2 रन। इस ओवर की शायद आखिरी गेंद करेंगे ओंकार पाटिल। 2 ही रन दिए जा चुके हैं उनके द्वारा। भटाड़ी टीम के बल्लेबाजों को अब आक्रामक रुख अपनाना होगा। 5 गेंदों में 2 रन आ चुके हैं मैन पावर प्ले। 2 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर। बैक टू द बॉलर, जरा जोरदार तालियां होनी चाहिए संभाली के सबूत के लिए। मोरिया 11 संभाली की, वितालदेव संभाली की तरफ से गेंदबाजी करते हुए ओंकार पाटिल ने महज दिए 2 रन। गोल्डन ओवर, गोल्डन ओवर जरूर मैं कहना चाहूंगा डीजे मास्टर। मान्यवरांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. सांबर्ले टीम ज्यांनी पॅक केले ते आमचे ऋतिक भोईर, त्याचबरोबर सागर भोईर, प्रसादजी चौधरी आणि त्याचबरोबर युवा उद्योजक सगळ्यांचेच लाडके प्रफुल्लजी भोईर. तो मैच की तरफ हम चलेंगे। नए ओवर की शुरुआत करेंगे। गेंदबाज संतोष मुंडे, एक और बाएं हाथ के गेंदबाज संदीप बोराडे सर आ चुके हैं डिनर के बाद, उनका भी हम स्वागत करेंगे। तो ये अच्छी गेंद डाली गई। 7 गेंदों में महज 2 रन आ चुके हैं। भाटाड़ी टीम संकट में जरूर है, इतनी दूर से ये टीम आई है तो रनों की लड़ी लगानी चाहिए, क्योंकि सामने आपके मिस्टर कंसिस्टेंट है रजत मुंडे। उनके सामने एक फाइटिंग टोटल आपको रखना ही होगा। संदेश मुंडे इस ओवर की करेंगे दूसरी गेंद। फिर से एक बार अक्रॉस द लाइन, कीपर ने छोड़ा, गेंद गई लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। 4 रन बाय के तौर पर। में भी कहा था कि
ये ग्राउंड काफी अच्छा बनाया गया है, आउटफील्ड काफी तेज है। देखिए जैसे ही विकेट कीपर ने गलती की, गेंद सीधा गई लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। बाई के तौर पर 4 रन और उसके बाद रन शुरू हो चुके हैं। पंकज माली के बल्ले से निकलता हुआ यह बेहतरीन 6 और टारगेट बन अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, वापसी की, ईगो को हर्ट किया संदेश मुंडे के बल्लेबाज पंकज माली ने। वाइड के लिए रिव्यू नहीं है, रिव्यू सिस्टम यहां पर सिर्फ वेस्ट साइड बीमर बीमर के लिए ही है। और ये गेंद हवा में क्या छोड़ने की संभावना, और इसी के साथ पंकज माली के विकेट का अंत। एक विकेट के नुकसान पर भाटाली टीम खेल रही है मोरिया 11 वेताल देव संभाली के खिलाफ। 12 रन, एक विकेट। तो मोरिया 11 संभाली को जिन्होंने आज फ्रेंचाइज किया है, सागर भोयर, ऋतिक भोयर, प्रसाद चौधरी, ये 3 फ्रेंचाइजी हमें नजर आ रहे हैं। और उनके खंदे सपोर्टर्स के तौर पर युवा उद्योजक प्रफुल्ल जी भोयर इस मंच के ऊपर हमें नजर आ रहे हैं। लेकिन इस वक्त पलड़ा फिलहाल भारी है। मोरिया 11 वेताल देव संभाली का विकेट निकाला है उन्होंने। दूसरा ओवर चल रहा है, दूसरे ओवर में अब तक टीम खेल रही है भाटाली टीम महज 12 पर, क्योंकि मैंडेटरी पावर प्ले का ये ओवर चल रहा है। ऐसे में हर कोई टीम चाहती है कि 25-30 के करीब शुरुआती 2 ओवर में वो चली जाए। नए बल्लेबाज प्रेम पाटिल, जिनके नाम में ही प्रेम है, जिनके नाम में ही प्यार है। लेकिन क्रिकेट में गेंद और बल्ले के बीच मोहब्बत नहीं चलती, क्रिकेट में चलती है तो सिर्फ राइवली। ये अच्छी गेंद मैं कहने वाला था, लेकिन अंपायर ने कहा कि ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, बट बॉल करार दिया जा चुका है। 13 पे आता हुआ टोटल, एक विकेट के नुकसान पे। अजयजी घरात आपण मंचावरती या, प्रफुल्लजी भोईर आपली वाट पाहत आहेत। संदीप बोराडे सर आए हैं, आज की रात पूरा स्टेज उन्होंने संभाला, काफी काम हल्का किया हमारा। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद आई। 13 ओवर की समाप्ति के बाद अब देखना ये होगा ओवर नंबर 3 कौन से गेंदबाज लेकर आते हैं। तब तक हम सुनेंगे डीजे को। ये वेताल देव संभाली को, जो आज मोरिया 11 वेताल देव संभाली के नाम से खेल रही है। क्रिकेट देखिए, टेनिस बॉल क्रिकेट में आप जितना अच्छा खेलोगे उतने आपको फ्रेंचाइजीज मिलेंगे। हर टूर्नामेंट में आपको खेलने के लिए मौका मिलेगा। फ्रेंचाइजीज तैयार है आपके लिए, लेकिन आपका खेल अच्छा होना ज़रूरी है। भटाड़ी टीम भी फ्रेंचाइजी को लेकर खेल रही है। आज की जो 8 टीमें हैं, मैंने शुरुआत में ही कहा था, हर टीम के लिए फाइनल मैच है, फाइनल तक पहुंचने तक। रजत मुंडे की ये गेंद शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेला है, डीप एक्स्ट्रा कवर पर इस गेंद को फील्ड किया लॉन्ग ऑफ के खिलाड़ी ने आकर। 1 रन जरूर मिला बल्लेबाज प्रयाग माली को, और इस सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 14 रन।
रजत मुंडे खरा सोना है रासायनिक क्रिकेट का, शांत स्वभाव, हमेशा कूल रहते हैं लेकिन मैदान पर उतने ही आक्रामक। रजत राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद लेकिन ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर। ये जय पैनल के अंपायर की स्टाइल बहुत अच्छी है वाइड देने की। पहले वो बॉलर को नमस्कार करते हैं, भाई ऐसा मत डाल, फिर वाइड देते हैं। देखिए आप स्टार टेनिस वर्ल्ड पर इस वाइड का अगर अंपायर के एक्शन का रिप्ले अगर आप देखेंगे, ये स्लोअर वन किया था, गेंद थोड़ी देर हवा में जरूर थी, एक रन जरूर मिला और इस एक रन से सिंगल से रनों को बढ़ा रही है भाटाड़ी टीम। 16 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। एक ही विकेट का जा चुका है, लेकिन इन दोनों बल्लेबाजों के बीच एक अच्छी साझेदारी पनपे इस उम्मीद के साथ आगे जा रही है भाटाड़ी टीम। लेकिन ये अच्छी गेंद, रफ्तार भरी गेंद थी रजत मुंडे की। डॉट गेंद आई, डॉट गेंद की वजह से 16 पे रुकी हुई गाड़ी है। ओवर नंबर चल रहा है तीसरा। व्यावसायिक स्तर पर काफी बड़ी बड़ी टूर्नामेंट्स खेल चुके हैं रजत मुंडे। टेम्परामेंट इनके पास, कंसिस्टेंसी है और ये विकेट निकालते हुए रजत मुंडे एक और विकेट का अंत। विकेट नंबर भेट देण्यासाठी अक्षयजी दाबणे, प्रसादजी जोशी, आकाशजी वाणी, सागरजी दाबणे, सौरभजी दाबणे आणि निखिलजी कदम यांचं आगमन झालं। त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा। स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत। हाँ बोराडे सर, मैं देख रहा हूँ बैटिंग लाइनअप, माड़ी ब्रदर्स ज्यादातर नजर आ रहे हैं भाटाड़ी टीम में। अब नए बल्लेबाज जीतू माड़ी स्ट्राइकर इन पर आ चुके हैं। रजत मुंडे और ये लंबा लंबा हिट लगाया आते ही जीतू माड़ी ने, क्योंकि टीम संकट में थी, ऐसे में एक बड़ा हिट आना जरूरी था। और ये सिंगल चुरा लिया है, सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल। बल्ले से आया ना रन अंपायर, बल्ले से तो 23 रन स्कोर कार्ड के ऊपर। 3 ओवर की समाप्ति के बाद भिवंडी से ये टीम आई हुई है, काफी दूर से ट्रैवल किया इन्होंने। 23 रन स्कोर कार्ड के ऊपर। भारत बनाम तेंदुली, शायद अगला मुकाबला हो सकता है, शायद मैं कह रहा हूं। संदेश मुंडे अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए टीम की तरफ से चौथा ओवर। बीच में एक ओवर किया था रजत मुंडे ने। शुरुआत की थी ओंकार पाटिल ने, जिन्होंने 2 रन वाला ओवर किया था। उसके बाद संदेश मुंडे आए, उन्होंने एक सिक्सर जरूर खाया था, 22 के तौर पर एक बाउंड्री भी आई थी। उस ओवर में रन गए थे 7। उसके बाद रजत मुंडे आए, जिस ओवर में रन गए 10। कुल मिला के 3 ओवर की समाप्ति के बाद 23 रन।
2 विकेट जा चुकी है। संदेश मुंडे, क्या गेंदबाजी हो रही है, तारीफ काबिल। सीनियर गेंदबाज है ये संभाली की तरफ से, और जो सीनियरता का प्रमाण देना चाहिए, वेल एक्सपीरियंस बॉलर किसे कहा जाता है, वो दर्शाते हुए संदेश मुंडे अपने बॉलिंग से। ओवर नंबर चल रहा है चौथे ओवर की पहली गेंद समाप्त हो चुकी है। स्ट्राइकर एंड पर हम देख रहे हैं जीतू माड़ी, जिन्होंने पिछले ओवर में एक सिक्सर लगाया था। ये बहुत ही बढ़िया खेला है, जीतू माड़ी के बल्ले से निकलता हुआ स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, नंबर आता हुआ 6 रन संदेश मुंडे के अगेंस्ट। अपने इनिंग में 2 सिक्सर वो लगा चुके हैं। टीम का टोटल 29 पे आता हुआ। इस ओवर की अगली गेंद करेंगे संदेश मुंडे खांडपे विलेज एंड की तरफ से। सीधे बल्ले से इस गेंद को खेला है, गेंद हवा में है और एक आसान सा कैच, और इसी के साथ जीतू माड़ी के पारी का अंत। है भावेश माड़ी। संदेश मुंडे इस ओवर की करेंगे अगली गेंद। अच्छी गेंद की, संदेश मुंडे ने एक सिक्सर जरूर खाया इस ओवर में, जो स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर लगाया था बल्लेबाज जीतू माड़ी ने, लेकिन उसके बाद उनका विकेट निकालने के बाद एक सही लाइन और लेंथ पकड़ी है संदेश मुंडे ने। टीम का टोटल चौथे ओवर में भटाड़ी टीम 29, 3 विकेटें जा चुकी है। 3 विकेटें 29 रन। एक और डॉट गेंद की समाप्ति हुई है। 29 पे रुकी हुई गाड़ी है। इस ओवर की अब आखिरी गेंद करेंगे संदेश मुंडे। 29 रन, 3 विकेटें। टारगेट 50-55 के करीब होना चाहिए, क्योंकि एक मंजी हुई टीम है, कई बड़ी टूर्नामेंट्स जीतने वाली टीम है वेताल देव सांबारली, जो आज मोरिया 11 के नाम से खेल रही है। ओवर की समाप्ति हुई, रुकावट टोटल वहीं पर 24 गेंदों में 29 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके। अब देखना ये होगा कि आखिरी ओवर, डेथ ओवर, कप्तान किस गेंदबाज के कंधे पे ये जिम्मेदारी देते हैं डेथ ओवर की। शांत सा माहौल है, भीड़ अभी भी कम नहीं हुई, क्योंकि वो जानते हैं आज एक से बढ़कर एक टीम है ग्रामीण की, एक से बढ़कर एक टीम है, उनका खेल वो देखना चाहती है। क्रिकेट हमेशा हम सोचते हैं कि अगली गेंद पे क्या होगा, अगली गेंद पे क्या होगा। टेस्ट क्रिकेट के 90 ओवर एक दिन के हम देखते हैं, अगली गेंद पे क्या होगा, इस सोच में, उसी सोच में हम कहते हैं कि क्या होगा नेक्स्ट बॉल। 50 ओवर का वनडे मैच हम देखते हैं। हाँ, सिर्फ पब्लिक के लिए, यानी कि जो दर्शक है उनके लिए आईवा कैच के लिए शूज है, दोस्ती ग्रुप इनकी तरफ से। तो मैं बात ये कर रहा था कि अगली गेंद पे क्या, ये सोचते सोचते हम T20 का मैच देखते हैं, और अगली गेंद पे क्या, ये सोचते सोचते हम टेनिस बॉल की ISPL देखते हैं, और अगली गेंद पे क्या होगा, ये सोचते सोचते हम इस दोस्ती ट्रॉफी को पिछले 4 रातों से देख रहे हैं। ये सोच है, क्रिकेट में हमेशा थ्रिल और सस्पेंस बरकरार रहता है।
हाँ, किसी भी खिलाड़ी के लिए नहीं, ओनली क्राउड। नहीं भाई, ऐसा नहीं है। आजकल एक टीम अगर 11 खिलाड़ियों को या 20 खिलाड़ियों की हो, तो वो अपनी टीम के सपोर्ट में जो 50-60 गांव वाले होते हैं उनके लिए भी जर्सीज लेकर आती है। ऐसा नहीं है। क्राउड हम पहचान लेंगे ये क्राउड है या खिलाड़ी। यस प्रवीण सर सूचित करू इच्छितो, या ठिकाणी ऐवा जेलसाठी जे शूज लावण्यात आलेले आहेत, फार चांगला हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. अर्थातच एक बिग क्या उड़ाया यार बोराडे प्रेम पाटिल ने, प्यार नहीं किया, गेंद से किया ऐसी नफरत कि तू जा नहीं रही थी, बाउंड्री के बाहर जा नहीं रही थी, और ऐसे बाउंड्री के पार फेंका कि गेंद काफी दूर चली गई. ठोक दीजिए. ऐवा जेलसाठी या ठिकाणी शूज लावण्यात आलेले आहेत, परंतु ऐवा जेल एखादा प्लेयर नाही पकडणार, तर प्रेक्षकांसाठी आहे, याची नोंद घ्या आपण. हाँ, पिछले साल समीर जी मुसुरकर की भूतपूर्व नगराध्यक्ष ट्रॉफी में मैंने देखा था, पवन केणी बल्लेबाजी कर रहे थे और पहली गेंद पर अगर वो छक्का मारते हैं तो आइवा कैच होता है, तो 22,000 का कैच प्राइस था. और पवन केणी ने भी छक्का लगाया जिस तरह प्रेम ने लगाया, और पहली गेंद पर 17 साल के लड़के ने कैच लिया और 22,000 मिले. उन्होंने किया थोड़ा बार अपनी टीम के लिए, लेकिन जैसे ही अब पाटिल आए उन्होंने पाटिल की दिखाई, 2 लंबे लंबे छक्के लगाए और 2 सिक्सर के बदौलत टीम का टोटल 41 रन, 41 41 धावा. प्रवीण सर फार गुलदस्ते ओपन होताना दिसणार आहेत, जसं की शूजचं प्रेक्षकांसाठी लागलेलं ऐवा जेलचं पारितोषिक. और ये रिवेंज लिया बॉलर ने, 2 सिक्सर के बाद प्लेड ऑन हुए प्रेम पाटिल, क्लीन बोल्ड. फार मोठी संधी आहे. हाँ, निश्चित तौर पर, क्योंकि दर्शक है तो क्रिकेट है, क्योंकि इन खिलाड़ियों की हौसला अफजाई के लिए जो भीड़ है ना, भीड़ वो काफ़ी मददगार साबित होती है. खुद का ट्रैवल करके आना, नाश्ते में इंडियन बर्गर को खाना और मैच, पूरी रात मैच देखते रहना, ये मेहनत है भाई. ये दर्शक अपने क्रिकेटर्स के प्यार के खातिर करते हैं. लगातार दूसरा विकेट आ चुका है बॉलर दीपेश मुंडे के लिए, विकेट हैट्रिक पर है. 2 छक्के लगाकर बल्लेबाज प्रेम पाटिल हैट्रिक पर थे, लगातार 3 छक्कों की, और अब गेंदबाज आ चुके हैं लगातार 2 विकेट निकालकर. इस ओवर की 5वीं गेंद के ऊपर क्या विकेट हैट्रिक होगी इस श्रृंखला में हुई है क्या अब तक? विकेट हैट्रिक तो हुई है, लेकिन अब देखना यह होगा इस मैच में होती है या नहीं. पहला 50 भी आज की रात हमें देखने का मौका मिला. तकदीर पाटिल, तकदीर के बादशाह, श्री 11 जीवदानी स्पोर्ट्स मामा डोंगरी के प्रारंभिक बल्लेबाज, जिन्होंने 61 रनों की शानदार इनिंग खेली और एक आसान जीत मिली टीम तेजस मात्रे के नेतृत्व में. श्री 11 जीवदानी स्पोर्ट्स मामा डोंगरी को इससे पहले हमने देखा, लेकिन इस मैच में रन बनते हुए नजर आ रहे हैं. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद आई. इस ओवर की 5वीं गेंद जो हैट्रिक बॉल थी, टीम का टोटल वहीं पे रुका हुआ 41.
नेक्स्ट मॅचचा कॉल देऊया. मारल आणि टेंबिवली, अर्थातच आर्या 11 टेंबिवली आणि त्याच्या विरोधात मारल टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मध्यंतराला टॉससाठी यायचं, याची नोंद घ्या. निश्चित तौर पर इस इनिंग की आखिरी गेंद, और ये गेंद हवा में कैच होने की संभावना. इसी के साथ ये आउट. 5 ओवर का खेल समाप्त हो चुका है. टीम का टोटल आ चुका है घेऊन केलेला हा कारनामा आहे. आणि या कारनाम्यामध्ये जसं म्हटलं गेलं ना प्रवीण सर, की पहिल्या वर्षाला आपण अनुभवलं, दुसऱ्या वर्षाला अनुभवलं, परंतु या वर्षी फार नवचैतन्य घेऊन येणारी ही स्पर्धा आहे. अगदी गुढीपाडव्याच्या या शुभमुहूर्तावर या स्पर्धेचं शेवट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि अगदी तुम्ही जर पाहायला गेला तर या ठिकाणी यावर्षी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट स्पोर्ट या ठिकाणी बाईक जरूर पाहायला मिळते. आणि विचार करायला गेलं तर संतोषजी निलदे यांनी ही बाईक यावर्षी पुरस्कृत केली. चमचमत्या ट्रॉफीज जर तुम्ही पाहायला गेलात तर या ट्रॉफींचा विचार करताना बड्या मोठ्या ट्रॉफीज अर्थातच मनोहरजी पवार आणि उत्तममा देशमुख यांच्या विद्यमानाने सालाबादप्रमाणे त्या देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर यांच्यासाठी बायसिकल जरूर पाहायला मिळते. फार चांगली पारितोषिकं आहेत. तो मिस्टर कंसिस्टेंट इन रनों को किस तरह से बनाते हैं, ये टारगेट किस तरह से पीछा किया जाता है. मोरिया 11 बेताल देव संभालने की तरफ से इसका आंखों दिखाल सुनाएंगे मनीष मुंडे. फटाकों की आतिशबाजी हो रही है. बीच बीच में ऐसे धमाके भी होने चाहिए.
बॉल स्क्वेअर लेगच्या अगदी बाजूनं बाउंड्री लाईनच्या पलीकडे हाच खेळाडू आपण पाहाल ISPL सीझन 2 मध्ये आपल्या बस बॅट्समन म्हणून या खेळाडूला मिळालं होतं. बराचसा हा संघ रायगडमधील एक ग्रामीण संघामध्ये एक नामवंत संघ म्हणून या संघाचा आपण सातत्यपूर्वक उल्लेख होताना पाहायला मिळाला. एकीकडे बाटाळ टीम पाहायला मिळते. स्वर्गीय कोथिवडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच समीरजी गायकवाड यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्याचबरोबर आमचे प्रमोदजी देशमुख अर्थातच भाऊड्या ज्यांनी या स्पर्धेसाठी YouTube पुरस्कृत करण्यात आलाय आणि त्याचबरोबर आमचे मनोजी भेरी साहेब ज्यांनी या स्पर्धेसाठी 3 बायसिकल देण्यात आलं खरं तर त्यांच्याकडून देखील. त्याचबरोबर आमचे प्रभाकरजी देशमुख साहेब आपल्याला विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. सरचे स्वागत. डॉट झालं बीट झालं खरं तर रजत लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे हा खेळाडू. समोर पंचांकडे अपील केली जाते. शरीरापासून इदस्टनपासून थोडा खेळाडू बाहेर आहे. लेग बिफोर द विकेटची खरं तर अपील करत होते. पंकज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रयागनं देखील खूप चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न झाला. प्रयागनं नाराज केलं खरं तर पहिल्या 17 मध्ये. टॉस जिंकलाय तो मात्र मारल टीमने आणि स्वीकारले फिल्डिंग. दोघांनाही शुभेच्छा असतील पुढील सामन्यासाठी. महाराळ आणि टिंबिवली टीम आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर मांडा टीम होती त्यामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री खरं तर महाराळ टीमला या ठिकाणी देण्यात आली. समीरजी गायकवाड या ठिकाणी पहा महत्वाची ज्या खेळाडूची आतुरता सगळ्यांनाच लागली होती. रजत कधी येणार मैदानावरती आणि त्याच खेळाडूची झेल आता पकडली जाते. वैयक्तिक 4 धावसंख्येचं योगदान देऊन रजतला बाद केलं खरं तर पंकज माळीनं. समीरजी गायकवाड सरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. दोस्ती ग्रुपच्या वतीने ही स्पर्धा अर्थातच विचार करायला गेलं तर अगदी चेतन चौधरींचा तर एक चेतन स्लायडिंग वर्सच्या माध्यमातून बरीचशी एक यशस्वीता भरारी. तदनंतर आपण पाहतोय अगदी ओम साई कन्स्ट्रक्शन, श्री महालक्ष्मी इलेक्ट्रिकल्स, अगदी बाबू गारे असतील, मग अतुलजी देशमुख असतील, या शिलेदारांची मात्र या ठिकाणी जरूर नावे घ्यावी लागतील. दरम्यान अशोकजी वाणी, मंगेशजी गोलप आणि रोशनजी दाभणे यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. अगदी चांभारलीचे पुरस्कर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. केतन भोईर, ज्ञानेश्वर कदम, सागर भोईर, ऋतिक भोईर, युवा उद्योजक प्रफुलजी भोईर, तुकारामजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. तुकारामजी मोरे. चला रजत बाद झाला. त्याच्या जागेवरती प्रणित मुंढेला येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. 42चा पाठलाग 4 बनल्यात खरं तर प्रगती पुस्तकावरती. पंकजच्या हातामध्ये षटक दिलं खरं तर पहिलं. डाव्या यष्टीनं नियोजन करून षटक टाकतो. या बॉलवरती केले आक्रमण. यष्टीरक्षक स्वतः येतोय. बॉल खाली प्रणितला देखील बॅक टू बॅक लगातारची दुसरी विकेट या ठिकाणी कमवताना पाहायला मिळतोय. करताना पाहायला मिळते. हा नक्कीच सातत्यपूर्वक चांगली कामगिरी करतो हा संघ देखील. रजत सारख्या खेळाडूला बाद केलं. त्यानंतर परिणितला देखील आल्या पहिल्याच बॉलवरती तंबूच्या दिशेनं पाठवलं. मधल्या फळीतील खेळाडू देखील चांभारली टीमचा खूप चांगला परफॉर्मन्स खरं तर करता. ज्यावेळेस प्रणित त्याचबरोबर मयूर असेल किंवा रजत असेल हे 3 खेळाडू जर परतले ना की मधल्या खेळात फळीतील खेळाडू देखील खूप चांगला खेळ त्यांच्याकडून देखील सातत्यपूर्वक होतो. कारण की मधल्या फळीतले खेळाडूच असे असतात ना की त्यांना फक्त आक्रमणच माहीत असतं. त्यासाठी कदाचित 5 षटकांसाठी 2 बॅट्समन देखील थोडं मागे राखीव ठेवण्यात येताना पाहायला मिळतात.
हॅलो हॅलो लेग स्लिप मधून बॉल ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. कामगारांना माहित असेल उमंग या शब्दाचा अर्थ काय होतो. उमंग अगदी संपूर्ण जो पी एफचा डाटा असतो तो या क्षेत्राकडे या ॲप्लिकेशनकडे या नावाच्या ॲप्लिकेशनकडे खऱ्या अर्थानं असतो. चला या फर्स्ट राऊंडमधल्या 2 मॅचेस बाकी आहेत. जर कोणत्या प्रेक्षकानं जर हायवा झेल पकडले तर त्यासाठी हायवा कॅचसाठी एक शूज भेट देण्यात येईल. पहा सेकंड राऊंडला वॉच. त्याचबरोबर तीन षटकारांसाठी लगातार 1500 रुपयांचा कॅश प्राइज असेल आणि त्याचबरोबर लगातार 3 चौकारांसाठी तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. आमचे मोरिया 11 चांबर्लीचे संघ मालक. हा आणि नक्कीच खरं तर एक उल्लेख आपण जरूर केला पाहिजे या स्पर्धेमध्ये. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी ज्यांनी आम्हाला बाईक दिली ते आमचे खरं तर जांभरूक खुंडातील एक खूप चांगली व्यक्ती आदरणीय संतोषजी निळजे यांच्याकडून या स्पर्धेसाठी टेंबरे गावचे त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी हिरोची एक बाईक देण्यात येते. खूप चांगला बॉल वाईड लाईनला धरून अगदी तिखट आणि भन्नाट मारा करण्यात येतं. परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल कारण की आशाभूत नजरेने खरं तर बॅट्समन पाहायला मिळतं. या ठिकाणी धावसंख्या स्थिरावली जाईल. लगातारचे 2 डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. 2 लगातारचे डॉट बॉल पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळेल पंकज षटक महत्त्वपूर्ण ठरलं. उमंग या गोलंदाजीच्या हातामध्ये खरं तर गोलंदाजीचा कौल आहे. 2 लगातार डॉट बॉल फेकले. या बॉलवरती देखील कदाचित विकेट होऊ शकते. पंचांनी या ठिकाणी केले बोट उंच. भील खेळाडू बाहेर मैदानातून. खेळाडू क्रमांक 3 मयूर झालाय बाद. टीम खेळते त्यावेळेस हा खेळाडू आपण पोझिशन नंबर 3ला बऱ्याचसा पाहिला. लेफ्ट हँडेड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो. एक विस्फोटक फलंदाज अजूनही मॅच करत सांबारली टीमकडे आपल्याला पाहायला मिळेल. जोपर्यंत ओमकार मैदानावरती आहे तोपर्यंत संपूर्णपणे सांभारली टीम बिनधास्त बसलेली असेल संपूर्ण खेळाडू कक्षामध्ये. यात मात्र तेल देखील शंका नाही आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती उमंग माळीचं चालू आहे. 2 डॉट बॉल आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट. चौथा बॉल फेसिंग. या बॉलवरती देखील केलंय आक्रमण. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतो 4 धावसंख्येसाठी. आम्ही पाहायला मिळतोय पहा चौकार सोडली आणि त्यानंतर ओमकारनं बरसलाय. खरं तर झेल सोडल्या
उत्तराचा प्रयत्न केला तर ते उत्तर तुम्हाला याच भाषेत मिळणार आहे. महागडा ठरतो असा खेळाडू नक्कीच एक वेगळीच ॲक्शन असते या खेळाडूंची. मग तो गोलंदाज असेल किंवा मग फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजाला तर एक नैसर्गिक देणंच आहे खऱ्या अर्थानं. अँगल आणि त्याचबरोबर कट करण्याची पद्धत त्या गोलंदाजांना अगदी देणगी दिलेली असते. षटक क्रमांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. दुसरं संपलं जातं. पुनश्च एकदा अनाऊन्समेंट करूया तर हायवा झेलसाठी फर्स्ट राऊंडसाठी जो प्रेक्षक मायबाप वर्ग आमचा झेल पकडेल त्यासाठी शूज देण्यात येतील. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय उद्योजक प्रफुल्लजी भोईर उपस्थित आहेत. यांचा सन्मान करण्याची विनंती दोस्ती ग्रुपला करतोय. अर्थातच रवींद्र कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक ज्याचे नियोजन करते प्रफुल्लजी भोईर आपण पाहिले होते आणि खरं म्हणायला गेलं तर त्या स्पर्धेमध्ये त्यांनी भातान टीपला पुरस्कृत केला होता आणि तिथे त्यांनी प्रथम क्रमांकसुद्धा पटकावला होता. प्रफुल्लजी भोईर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. प्रफुल्लजी भोईर आपण पाहतोय या मुख्य व्यासपीठावरती त्यांचा सन्मान. दरम्यान मंचावरती दिलदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी भिवंडी परिसरातून ते या स्पर्धेसाठी दाखल झालेत. दोस्ती ग्रुपचं मैत्रीचं नातं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि मनोजजी भैरी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी ज्या सायकल देण्यात आलेल्या आहेत ते मनोजजी भैरी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. पंकजचं षटक चालू आहे आता मैदानावरती. डॉट बॉल फेकला पंकजनं. पहिलाच बॉल डॉट. पहिल्या षटकामध्ये खरं तर त्यांना अवघ्या 8 धावा खर्च केल्या. महत्त्वाचे गडी देखील बाद केलं. प्रणितला बाद केलं आणि त्याचबरोबर रजतला देखील बाद केलं. पंकजच्या हातामध्ये हे तिसरं षटक पाहायला मिळतं. स्पेलमधलं दुसरं हलक्या हाताने या ठिकाणी पाहायला मिळतं. बीट केलं खेळाडूला देखील. धावतील खेळाडू 2-2. लॉंग ऑफ रिझनमधून बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळेल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. दणदणीत खणखणीत येतोय चमकार. त्याच समय त्या ठिकाणी युवा उद्योजक केतनजी भोईर उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. त्याच समेत आदरणीय मंगेशदा गोलाब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. मंगेशजी गोलाब सर या आपण. आणि त्याच समेत आदरणीय अशोकजी वाणी या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे आपला सन्मान केला जाईल. मंगेशजी गोलाब आणि अशोकजी वाणी सर. त्याच दरम्यान आमचे निकेशजी राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. त्याच दरम्यान प्रतीक पाटील आपल्याला विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं. प्रतीकजी पाटील टिंबिवलीचे आमचे या व्यासपीठावरती आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. प्रभाकरजी देशमुख यांनी पुरस्कृत केलेला हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतात. पंकजचं षटक चालू आहे मैदानावरती. ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. एक कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव होतील का कंप्लीट.
यस एक जावरती संबोधन मानावं लागेल. पंकजचं षटक खऱ्या अर्थानं महत्त्वपूर्ण ठरलं आतापर्यंत. दुसऱ्या षटकामध्ये उमंग आपण पाहायला मिळालं. जर षटक फेकलं 3 षटकांमध्ये. तुषार आंग्रे आणि त्याचबरोबर प्रभाकरजी देशमुख यांनी पुरस्कृत करलेला हा टिंबवली टीम. प्रभाकरजी देशमुख आपल्याला विनंती आपण यावं व्यासपीठावरती. अवघ्या 6 धावसंख्येचं षटक फेकलंय. यानंतरचे 2 गोलंदाज खऱ्या अर्थानं महत्त्वपूर्ण असेल. 3 षटकांचा खेळ संपला. वैयक्तिक 2 षटक एकच गोलंदाजांना हाताळलं ते देखील पंकजना हाताळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. 14 धावसंख्येची 2 षटकं फेकताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळाले. कारण तर 42 धावसंख्या म्हटलं की लो स्कॉरिंग. यावरती देखील प्रत्युत्तर ओमकारनं देखील द्यायला सुरुवात केली ज्यावेळी सोडली. त्यानंतर 10 धावसंख्येचं योगदान. खरं तर आता 12 चेंडू. खेळाडू कक्षातून पाणी घेऊन जा बॅट्समनसाठी. टीम सांभाळली. आता करायच्यात 12 बॉलमध्ये तब्बल 18 धावसंख्या. 9.50च्या सरासरीने 18 करायचं याचीच आहे. या ठिकाणी पाहायला मिळते. सरळ हाताने खरं तर पहा युवा उद्योजक आदरणीय प्रफुल्लजी भोईर यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी तब्बल 1500 रुपयांचं इनाम देण्यात येईल. आणि लगातार 3 चौकार ठोकले तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. पुरस्कर्ते प्रफुल्लजी भोईर यांच्याकडून. ओमकार आहे लेफ्ट हँडेड बॅट्समन. हा इंडिया खेळाडूसाठी खऱ्या अर्थानं खूप चांगला पाहायला मिळतो. या बॉलवरती केलं आक्रमण. पहिला आलाय ओमकारच्या बॅटमधून. या ठिकाणी बॅट्समन नीरज वरती केलेलं आक्रमण. षटकार. करतात मोरिया 11 सांभारली टीमचे. षटकार आलाय ओमकारच्या बॅटमधून. याचसाठी या खेळाडूला थोडं मागे ठेवलं होतं आपल्याला पाहायला मिळालं. 4थ्या षटकामध्ये बरसलाय. खेळाडूची झेल सोडली आणि त्यानंतर तब्बल 16 धावसंख्येची खेळी आतापर्यंत 3 चेंडूंवरती ओमकार करताना पाहायला मिळतो आपल्याला. कारण की जखमेवरती मीठ सोडलं आता. त्यानं देखील ओळखलंय. हा बॉल देखील बराचसा बाहेर पाहायला मिळाला. नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. नो बॉल. आणि या बॉलवरती असेल फ्री हिट. कदाचित जर बॅटचा टो लागला असता ना तर या बॉलवरती नंबर 6 देखील मिळाला असता. एक जोडली जाईल. 31 बनल्यात. 11ची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहेत 11. 11 मध्ये बनवायच्यात 11. खरं तर आता पंकजची गोलंदाजी आठवावी लागेल नीरजला देखील. पण ओमकार थांबणार नाहीये. कारण की ओमकारला मिळालेलं जीवदान त्याला माहिती आहे परत जर बॅटिंग करायची संधी मिळणार नाहीये. त्यामुळे हे सत्र आपल्याला गाजवून सोडायचं मैदानावरती.
या बॉलवरती देखील आक्रमण बॅक टू बॅक दुसरा येतोय ओमकारच्या बाटमधून षटकार. षटकार याच्या आधीचा एक षटकार एक चौकार जर या बॉलवरती जर षटकार आला तर प्रफुल्लजी बोहीर युवा उद्योजक तमनाथ यांच्याकडून तब्बल 3000 कॅश प्राइज तर देण्यात येईल. पण ही नामी संधी असेल बॅट्समन ओमकारसाठी कारण की विजयासाठी करायच्या असतील 10 बॉलमध्ये तब्बल 5 धावसंख्या. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज निराज. बीट झालाय असं वाटलं. वाईट लाईनला धरून बॉल आहे कदाचित वाईट बॉल येतोय का डॉट बॉल पाहायला मिळतोय. खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार महत्त्वाचे ठरलेत खऱ्या अर्थानं. 2 षटकार चेंडू शिल्लक आहेत 9 करायचे आता विजयासाठी तब्बल 5 महारळ आणि त्याच्या विरोधात आपल्याला संघ पाहायला मिळेल या ठिकाणी टिंबवली या 2 संघादरम्यानची टीम. हा बॉल थांबत नाहीये जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आहे आतमध्ये. खेळाडूनं केलंय जज. ओमकार उशिरानं बाद झालाय पण आता कॉन्फिडन्स मध्ये अप केलं. हॅलो ओमकारची ज्यावेळेस जेल सुटली ना त्यावेळेस त्यानंतरच्या जेल सुटल्यानंतर तब्बल ओमकारनं कारनामा केला. लगातार 2 षटकार त्याच्या आधीच्या 1 षटकाराचा तब्बल 3 षटकारांचा 22 धावसंख्येची जेल सोडल्यानंतरची एक महत्त्वाची खेळताना संदेश मुंडे अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटके फेकली संदेशनं देखील. 1 षटकामध्ये 7 धावसंख्या देत 1 विकेट घेतली आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 6 धावसंख्या देत 1 विकेट घेतली. म्हटलं 1 धावसंख्या थोडी कमी दिली नंतरच्या स्पेलमध्ये. बॅक टू द बॉलर डॉट बॉल. आता चेंडू शिल्लक आहे तब्बल आणि करायच्यात 5 7 मध्ये 5 महत्वाच्या ठरल्या 22 धावसंख्या खऱ्या अर्थानं बॅट्समन ओमकारच्या या ठिकाणाहून देखील मॅच बनवू शकते. जे ब्राह्मणदेव भाटाळे टीम ज्यांना खरं तर आज खेळते स्वर्गीय पांडुरंग स्मृती या नावानं या मैदानावरती एक घेतली आहे कारण की दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला तर खेळाडूंना माहीत आहे थोडं प्रेशर क्रिएट होऊ शकतं. आता विजयासाठी 6 बॉलमध्ये करायच्यात तब्बल 4 धावसंख्येची गरज असणार आहे. 6 बॉलमध्ये करायच्या 22 धावसंख्या महागात पडल्या खरं तर ओमकारच्या. पण ओमकारचं कौतुक करावं तितकं कमी असेल मैदानावरती कारण की पोझिशन नंबर 5चा खेळाडू होता. बऱ्याचसा कमी नंबरवरती येताना या खेळाडूला पाहायला मिळालं पण त्या ठिकाणी थोडंसं गणित वापरलं गेलं. रणनीती षडयंत्र ते आपल्याला पाहायला मिळालं. प्रणितला खऱ्या अर्थानं 3 नंबर पोझिशनला पाठवलं गेलं. अमितला 4 नंबर पोझिशनवरती जाताना पाहायला मिळालं. ओमकारला राखीव ठेवला. कदाचित घाई गडबडीत ओमकार आधी आला असता विकेट जर बनली असते तर मॅच देखील बनली नसती. हा मनसुबा खरं तर वेताळदेव मोरिया 11 वेताळदेव चांभारली टीमचा आपल्याला पाहायला मिळाला आणि याच कारणास्तव त्या 22 धावसंख्या जर मॅचमध्ये महत्त्वाच्या असेल तर त्या ओमकारच्या असेल या तळ देखील शंका नाही. आता 6 बॉलमध्ये करायच्या तब्बल 4 धावसंख्या पोचली टीम 38 वरती. प्रयाग माळी या गोलंदाजाच्या हातामध्ये हे षटक दिलेत. बऱ्याचदा याच गोलंदाजानं भिवंडी परिसरामध्ये ज्या वेळेस मोठमोठ्या टुर्नामेंट असतात त्या टुर्नामेंटमध्ये या खेळाडूंना आपलं जोरावरती बऱ्याचदा सामने जिंकून दिलेत. बऱ्याचदा हा संघ खूप मोठ्या संघांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळालं. गुडसे संघाच्या विरोधात देखील खूप चांगला खेळ करतो हा संघ देखील. नानकर संघ देखील त्यांच्याच परिसरातले. त्याचबरोबर भिवंडीतील आपल्याला पाहायला मिळेल आई देवी वडूनवगर टीम देखील त्याच परिसरातले. त्याचबरोबर टेंबवली टीम देखील. हे ज्यावेळेस एकमेकांच्या विरोधात संघ खेळतात ना मग त्यावेळेस खानाखुना त्या
संघांच्या एकमेकांना माहीत असतात, कारण की एक व्यावसायिक दर्जाचा खेळ नेहमी सातत्यपूर्वक या संघांकडून पाहायला मिळाला. आज 4 संघ भिवंडी परिसरातील पाहायला मिळाले आपल्याला. एक जे ब्राह्मणदेव बाटाळे, त्याचबरोबर आईदेवी वडूनवगर टीम, त्याचबरोबर टेंबवली टीम या ठिकाणी पाहायला मिळते. नानकर टीम देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कल्याण ठाणे परिसरातला तो संघ आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. मुंबई संघातील माहुल कोलीवाडा संघ आज या स्पर्धेमध्ये. खालापूर विभागातील एक ग्रामीण लेवलचा संघ, ज्या संघानं मागील काही वर्षापूर्वी या टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या पटालावरती अधिराज्य गाजवणारा वेताळ चांभारली संघ देखील आज या स्पर्धेमध्ये आहे. गॅप सिलेक्शन केलंय आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती चौकार खेचत